नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. आपण मित्रांनो काहीतरी खास घेऊन आलोय. नुकताच ऊसाची भरणी झाली आणि कट्टे आम्ही मारले. तर कट्टे कशासाठी आधी कधी मारते ते जरा ऐकायचे. कोल्हापुरात तर आम्ही असं कट्टे मारतोय बघा. आपण कोल्हापूर जिल्ह्यात हसूर तुम्हाला मध्ये आहे आणि आमच्या इथे कट्ट मारायची एक पद्धत असते. भरणी झाल्यानंतर कट्ट का मारतात तर पाणी बाजायला बरं पडते. कट्ट कुठल्या कुठल्या पट्टीचं असतात आणि कसं असतात. आमचं बाळूदा आणि कुंडलिकदा आणि रंगादा आणि सदामामा हे आता आमच्या चौघजण कट्ट मारा आल्यात आणि काम यांचं एवढं खतरनाक आहे की म्हणजे त्या कसल्या कसल्या बाळूदा पद्धती आहेत सांगा. 3 सरीचे फिरकाय 2 सरीचे फिरकाय अखंड सारखे आहेत. बर अकरा सारखे म्हणजे जे आणि शेतकऱ्याला जसं पाहिजे आम्ही करून देणार, काय अडचण येणार नाही. बरोबर. आणि तुम्ही जे हेज असते आडाचं असते ते वेगळ्या पद्धतीने असते ना. साहेब सांगू काय, आता शेतकरी वर्गाला लाईटचा प्रॉब्लेम मोठा आहे. बरोबर आहे. रात्री एरिजा आमच्या भागात गवा असतात, साप असतात, काय अनेक वस्तू असतात, डुकरं असतात. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येक सरला पाणी पाजणं अवघड होते. बरोबर. आणि लाईटचं प्रमाण कसं आहे, रात्री 9:30 ते सकाळी 5:15 रात्रच येते रात्रच जाते. बरोबर आहे. मग शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलंय की बाबा एका जागेपासून पाणी पाजायचं. बरोबर. वरल्या कडला बसायचं, 4 ऑपरेशन लावायचं, ती 4 ऑपरी खाल्ल्या कडला जाऊन बघायचं ओप्यात. बरोबर आहे. त्यामुळे शेतकऱ्याला रात्री जर लई नाचायचं काम त्रास नाही. जायचं बॅटरी घेऊन तेवढी 4 ऑकरी बघायची, झाली की दुसऱ्या 4 ऑकरी. बरोबर. अशी आमची पद्धत आहे. म्हणजे सगळ्यांनी सोयीस्करसाठी आम्ही फुट्टा केलेला तयार. बरोबर. आणि आमचा हा फुट्टा 15 वर्षे सदोनी चालू आहे. बरोबर. त्यामुळं आम्हाला 5 गावात हातनवाडी, हसूर, सोनाळी, मालसडो, कांचेवाडी, पाटवाडी या 4-5 गावात आम्हाला म्हणजे प्राधान्य जोरात आहे. आम्ही प्रत्येकाच्या आणि तुमचं नाव सगळीकडेच प्रसिद्ध झालंय की ही लोक कट्ट मारत खतरनाक मारतात असं सगळीकडेच म्हणतात. आणि जरी फोन आला आम्ही जाग्यावर गाड्या घेऊन जाऊन ते कट्ट बिट्ट मारून घेऊन येतो. मी याची टायमिंग दिली होती कालच सांगितलं फक्त आज सकाळी या म्हणून. आणि ही म्हणजे टायमिंग दिल्याप्रमाणे यांचं काम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढीच काळजी घेतली पाहिजे की ज्या माणसाला सांगायचं आहे त्या दिवशी जो माणूस येतो तो कर्तबगारच म्हणायचा. त्यामुळे ह्या माणसाने कधी पण कट्ट मारायचं असं सांगा. आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीनं मारायचं कट्ट त्या पद्धतीने तुम्हाला कट्ट मारून मिळणार एवढं लक्षात ठेवून घ्या. त्यामुळं आणि कट्ट मारायची पद्धत तुम्हाला आणि मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पुढे. कट्ट कसं मारतात बघा. आणि म्हणजे फिरतं कट्ट असू दे कसं पण कट्ट असू देत कसं कट्ट मारतात तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पुढे बघतच बसणार आहे. चला तर आपण जाऊया पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. ह्या आडाचं कट्ट आहे बघा. ह्या आडाचं कट्ट ह्या पद्धतीने करावं लागतं बघा. हे बघा ते अशा पद्धतीने केलं तर काय होते रंगादा म्हणायचं नेमकं बसते का. मग इथं तटलं की पाणी इकडं असं बरोबर इकडे जाते. बरोबर. ही सरी तुंबली तर इकडनं डायरेक्ट पाणी बाहेर पडतं आणि इकडे तुंबतं. आणि हे तुंबलं तर डायरेक्ट इकडनं बाहेर तिकडे पडतं. एक नंबर आहे आमची. भरणी झाल्यानंतर शेतामध्ये कट्टे मारणे ही प्रक्रिया म्हणजे शेताचा वाटा किंवा पाटांना योग्य प्रकारे आखणे आणि पाणी देण्यासाठी किंवा पाण्याची निचरा करण्यासाठी रचना तयार करणे. कारण मित्रांनो शेतामध्ये निचरा होणे पण सगळ्यात महत्वाचं काम असतं. झालं तर माती पण ओली राहते आणि मातीमध्ये आणि त्या जमिनीमध्ये गारवा राहतो. तरी ही प्रक्रिया खास करून महाराष्ट्र आणि कोल्हापुरात दणक्याचं काम आहे राव. कोल्हापुरात कुठली गोष्ट नाही अशी नाही बघा. अहो शेतामध्ये त्याच पट्टीचा ऊस, त्याच पट्टीची भाजी, कलिंगड असू दे, कोबीज असू दे आणि सगळा भाजीपाला. मला तर वाटते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कोल्हापुरात शेतकरी खतरनाक काम हो जे पूर्णपणे संपन्न दो. कुठली भाजी अशी नाही की आपल्या महाराष्ट्रात येत नाही अशी. त्यात कोल्हापुरात म्हणल्या विषय हार्ड काम हो. उसाचा दणका लय मोठा त्यामुळे तर गोडवाय राव. परंतु मिरचीचा पण राग आहे आपल्या कोल्हापुरात लक्षात ठेवून घ्या. त्यामुळे तर बाहेर गेलो कोल्हापुरात कोण नादच करत नाही राव. त्यात आमच्या पोराच्याकडे ताळमीची ताकद हो. लोक म्हणते त्यांचे गुडघ्यात मेंदू असते, गुडघ्यात मेंदू असते. आमच्या डोक्यातच मेंदू असते परंतु गुडघ्यात सुद्धा डबल मेंदू असते. म्हणून तर आम्ही सर्व गुण संपन्न असते राव. शेताची मोजणी आणि मांडणी म्हणजे शेत किती भागात आहे, त्यात किती भागाला पाणी पोचवायचं आहे हे पाहून शेत छोटे मोठे विभाग केले जातात. त्यासाठी उसाच्या पानाने एकमेकाला बांधून एकसारखे कट्टे धरले. ही गाठ म्हणजे आम्हाला कट्ट्याचं माप बरोबर येते. एक कट्टा मोठा एक कट्टा बारका असं आम्ही करू शकत नाही. बरोबर. ज्या ओप्याची प्रत आहे त्या प्रतीप्रमाणे आम्ही कट्ट मारतो. बरोबर. गाठ मारल्या बघा. ही बावजा गेल्यात गाठ मारून कामाकडे बावजा आम्हाला बोलवा. हे बघा इथं आधी सुद्धा गाठ मारत आलाय बरोबर. कधी कट्टे काय बनाला असा तुम्ही कट्टे बरोबर मापानं 10 पावलानं कटायची. ती ओप्याची प्रत सर सकाळ त्या बेतावच कट्टा येणार. बरोबर. त्यामुळे पाण्याला त्रास होणार नाही. बरोबर. शेतकऱ्याला साण्यामध्ये काय होणार असं म्हणजे मोड
पाणी फिरकत आहे. बरोबर प्रत्येक जागा फिरून इकडून तिकडून तिकडून इकडे. बरोबर मारावं ते. प्रत्येकाच्या पद्धतीनं सगळं कट्ट्या मारतात. मी आता फिरते कट्ट्या मारून घेतल्यात म्हणजे गाड सरी पाणी जाणार बरोबर. साप कसं पळतो इकडे तिकडे तसं पाणी पळणार हो. आणि कट्ट्या पण झणझणीतच केलं की राव. त्याबद्दल आमचं बाळूदा काय म्हणते बघा की कट्टे आता कसं ऐका की मोठं मारत बाळूदा. बघा एक झंझणीतच कट्टे झाल्यात. बाळूदा कट्टे खतरनाक मारले जा. पाणक्यानं पाणी पाजताना कट्ट्यावर झोपूनच पाणी पाजायचं. म्हणजे असं कट्टे सुट्टी द्यायची नाही मारायचं. कोल्हापुरात काही सुट्टी द्यायची नाही. कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही. कोल्हापूर मधलं करवीर तालुक्यातल्या पोरांचा नाद करायचा नाही. विषय हार्ड काम. हा, विषय हार्ड. हसू त्याला फिरकं म्हणायचं ना. मी साप खेळतोय असं पाणी खेळतोय म्हणायचं. बरोबर तिकडं पाण्यानं ह्या कट्ट्यात तटणार, हा तिकडच्या साऱ्यानं बाहेर पडणार, त्या हा. कट्ट्यात तटणार, हा परत ह्या साऱ्यानं बाहेर पडणार, हा असं तिकडे बाहेर पडणार, असं फिरत 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 जाणार पाणी. बरोबर म्हणजे शेतातल्या ओप्यातलं छोटे छोटे विभाग म्हणजे कट्टे म्हणा की प्रत्येक कट्ट्याचा थोडा उंचवटा बनवला जातो ज्यामुळे पाणी त्या कट्ट्यामध्ये राहते आणि वाहून जात नाही. आणि म्हणा गेलं तर पाण्याचा प्रवाह नियोजन कसं केलं जाते बघा की पाटाची उतार योग्य दिशेने ठेवले जातात जेणेकरून पाणी प्रत्येक कट्ट्यात सम प्रमाणात जाईल असं काम असते राव. त्यात आणि मातीचा पण उपयोग होतेच की आणि दगडांचा पण उपयोग होतेच की राव. पाणी जरा जास्त असलं जरा पाला घेऊन दगडा लावून माती लावा लागते राव. मग कुठं पाणी थांबते राव. आणि परत कट्टा तयार करताना माती घट्ट केली जाते जेणेकरून पाणी झिरपत नाही आणि आवश्यक तेथेच राहते. त्यामुळे काय होते पाणी नियंत्रित पद्धतीने शेतात पोचवायचं. पाण्याचं थोडंफार नुकसान होतच नाही की. आणि परत पिकांचं संरक्षण करणे किंवा योग्य निचरा पाण्याचा होणे आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे पिकाची उत्पादनता वाढायचं प्रमाणात होते की राव. आमच्या भागात तरी ऊसाला कट्टा मारतातच की राव. तर तुमच्या इथे कट्टा मारायची पद्धत कशी आहे जरा असं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या इथे कट्टे मारायची जी पद्धत आहे आणि तुमच्या इथे काय म्हणतात ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पद्धती वेगळ्या असल्या तर माणसं एकच एवढं लक्षात ठेवून घ्या. तरी का वरचा झाला म्हणा. झाला 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 एक ओपा झाला. किती वेळ झाला तरी अर्ध्या तासात जरा कडा वडा वेळ लागतोय. बरोबर. तर म्हणजे 10 गुंठ्याचं राहणार किती मिनिटात तुम्ही केलं पूर्ण तरी. पाऊण तास झाला म्हणायचा. फास्ट काम आहे की तुमचं. मग हे काय बघा की फास्ट काम आहे. शेड हे सगळा घाम आहे ह्यो कष्टाचा आहे बघा. ह्यो घाम जो पडाला याचा कष्टाचा बघा. खतरनाक काम आहे यांचं लक्षात ठेवून घ्या. हे माळकरी पण आहेत म्हणजे विठ्ठल भक्त पण आहेत. यांची भक्ती अपरंपरा आहे म्हणजे यांचं देवाला जाणं पाया पडणं लोकांच्यावर बोलणं म्हणजे देवच एक प्रकारचं आहे ते लक्षात ठेवून घ्या. यांचं काम तसं देवागतीनं काम सगळं आहे म्हणजे मन तसं काम असं यांचं काम आहे सगळं. हो हे आमच्या शेताला जे ह्याचा पाय लागायला नाही खरोखर नशीब म्हणायचं आमचं म्हणायचं. आता हा बघा बरं ना ते फुटापर्यंत वर घ्या. घ्या वर जरा. हा ओके. काम व्यवस्थित असावं. काम व्यवस्थित असावं. हा परत गिराक आपल्या पाटला गाव गिराकाच्या आपण पाटला का नाही. की धंदा आपला कसा. नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा राव. आपल्या शेतातल्या गोष्टी अशा छोट्या मोठ्या दाखवल्यात राव. आमच्या कोल्हापुरात अशी पद्धत असते तुमच्याकडे कशी पद्धत असते नक्की कमेंट बॉक्स नक्की सांगा. काय लावण आणि रोपं झाल्यानंतर डबल 3 महिन्यानंतर भरणी करतात आणि 3 महिन्यात भरणी केल्यानंतर ही कट्ट मारतात आणि त्यानंतर पाणी मग सपला की विषय राव. पीक जोमात आणि ऊस पण जोमात आणि माल्या पण जोमात. झालेलं आहे सगळं कसं काम आहे काय. आणि तुम्ही एक 15 मिनिटात सुट्टी करणार आहे असा कट्ट मारायचा कार्यक्रम असतो आपल्या कोल्हापुरात म्हणजे महाराष्ट्रात कोल्हापुरात अशा पद्धतीने काम असते बघा सगळं. का पाहता म्हणजे अगदी झकास हो म्हणजे मन समाधान आत्मा तृप्त